तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण। तर आज मला किचनचं क्लिनिंग करायचं आहे। काल ते स्वयंपाक वगैरे केला सर्व काही, तर तेलकट वगैरे झालेलं आहे, तर म्हटलं चला ते क्लिनिंग करूया। आणि मेन म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये पण मुंग्या झाल्या, ते पण चाळायचं आहे। तर सर्व जे आहे ते काढून घेणार आहे, सर्व क्लिनिंग करणार आहे। गणपती बाप्पा पण आधी हॉलची करायची होती, पण मग तिकडं सारा पसारा वगैरे झाला, त्यामुळे मग ते करणार आहे। आधी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तेवढी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर सर्व काही भांडे बाहेर नेऊन ठेवले आणि पसारा बघा। तर इथं जे आहे रात्री अर्धे भांडे घासले होते आणि अर्धे बाकी होते। खूप वेळ झाला होता, एवढं सगळं स्वयंपाक वगैरे मी एकटीने केला आणि त्याचे 2 व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। ते बाकी आहे जो शेअर करायचे नवनाथ पारायणचे, तर ते नंतर शेअर करेनच मी तुमच्यासोबत। तर इथं जे भांडे आहे ते सर्व काही पहिले घसून घेतले, कारण मोकळ्या पाण्यामध्ये पटकन पाणी आलेलं होतं, त्यामुळे म्हटलं चला पटापट पाणी असेल ना मोकळं, आणि मला खूप पाणी लागतं, त्यामुळे मोकळ्या पाण्यात मी पटपट कामं करून घेत असते। सकाळी पाणी 7:30ला येतं, 9:30पर्यंत असं दुपारी येतं, 12:30ला पुन्हा 2 वाजेपर्यंत असतं आणि संध्याकाळी 7:30 आणि तसं टाकी भरलेली असते वरती, पण मग तेच शेवटी मोकळं पाणी ते मोकळंच असतं, त्यामुळे तर म्हटलं चला आता किचन जे आहे ते पूर्ण क्लीन करून घेऊया। तर मी हे तुमच्यासोबत शेअर केलेलंच नाही, जवळपास 2 महिने होतील आता, जूनमध्ये जुलै ऑगस्ट गेला आहे तेव्हा शेअर केलेलं, आणि त्यानंतर काही दाखवलंच नव्हतं। म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया। तर वरती चढूनच किचन क्लीन करावं लागतं, कारण जे वरचे टाईल्स आहेत तिथे हात पुरत नाही, कपडे ओले होतात आणि जसं पाहिजे तसं होत नाही। पहिले कधी पण गॅस धुवायचं असेल तर गॅसचा जो स्विच आहे वरचा बंद करायचा। तुमच्याकडं तर गॅसची टाकीचं असेल सिलेंडर, आमच्याकडे तर गॅस लाईन आहे, त्यामुळे तो वरती कॉक असतो। आणि असंही मी गॅस जो आहे जास्त करून धुवत नाही, म्हणजे खूप जास्त वेळेस असं 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून एकदाच, आणि डेली रोजचं पाण्याने पुसून घेत असते, कारण एक तर हार्ड वॉटर आहे आणि असे गॅस कसं आहे पाण्यामुळे लवकर खराब होतो, गंजतो। आणि त्यातल्या गॅसच्या पाठीमागच्या ज्या स्टाईल्स आहे, आपण जेव्हा भाजीला फोडणी देतो, तडका देतो, त्यावेळेस त्या लगेच तेलकट वगैरे होतात, ते मी गॅस पुसते डेली, तेव्हा संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर लगेच पुसते, सकाळी पुसून घेते, म्हणजे कामं कशी इझी होतात। दर डेली जर पुसलं नाही ना, मग खूप पसारा होतो आणि खूप खराब होतं, तेलकट तुपकट होऊन जातं सगळं काय, आणि ते जेवढं जाम खराब होईल तेवढं लवकर निघत नाही, त्यामुळे डेली कामं केले ना तर पटकन होतात आणि क्लिनिंगही लवकर होते। तर डेली माझं ते असतंच, पण म्हटलं चला थोडंसं क्लीन केलं ना, धुवून काढलं ना एकदम चकाचक दिसतं आणि फ्रेशही वाटतं। आणि असे आता गणपती बाप्पा बसणार आहेत, तर मग तीही तयारी आहे, तर घर स्वच्छच पाहिजे। मला हॉल पहिले स्वच्छ क्लीन करायचा होता आणि त्यानंतर मग किचन करणार होते, पण मग काल स्वयंपाक वगैरे केला जास्त करून, आणि खूप जास्त मग तो पसारा वगैरे तेलकट वगैरे, आणि त्यातल्या त्यात काय झालं, खाली मुंग्याही थोड्याशा झाल्या, कारण थोडंफार पिल्लूनी खरकट इकडं तिकडं पाडलं असेल, त्यामुळे मुंग्या होतात आणि क्लिनिंगही करायचीच होती। म्हटलं चला मग आज सुरुवात किचनपासून केली, नाही तर मग आधी मी हॉल करणार होते आणि त्यानंतर मग किचन असं माझं ठरलेलं। पण आता एक साईडच किचनची आज होईल, कारण खूप पसारा, बाकीचे कामं, आणि पिल्लू तर आता ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत ते तर समजू शकतात, खूप परेशान। आधी तुम्ही इथं बघा, इथं मी धुते ऑलरेडी, याचा आंघोळ केल्यानंतर दुसरा ड्रेस आहे, कारण जेवायला घेतलं तर पिल्लूने पूर्ण अंगावर सांडून दिलं, ड्रेस चेंज केला, पुन्हा त्याला व्यवस्थित धुवून काढलं आणि पुन्हा दुसरा ड्रेस घालून दिला, आणि आता पुन्हा मी जो किचन साफ करते, धुवून काढते, तर पुन्हा तो ओला होतो आहे। तर हे असं आहेच, त्यामध्ये खूप वेळ जातो, आणि ह्या गोष्टी आता त्याला अजून झोपवायचं पण आहे मला, त्यामुळे तर यासाठी मी थोडंसं सोल्युशन तयार केलेलं होतं। मी गॅस धुवायचं तुम्हाला आधी सांगितलं आहे, जे आपल्याकडे सायट्रिक ॲसिड असतं, लिंबू सत्व असतं, त्यामुळे थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून तुम्ही गॅस क्लीन करू शकता, व्यवस्थित छान निघतो, एकदम चकाचक निघतो, गंजलेले डागही निघून जातात, जे खाली आपल्या बर्नरला असतात तेही निघतात। तर तुम्ही ते क्लीन करू शकता, फक्त एवढंच आहे, त्याने धुतल्यानंतर व्यवस्थित छान पुसून घ्यायचं, किंवा आपल्या स्क्रबरने पुन्हा एकदा साफ करून मग कपड्याने पुसून घ्यायचं, म्हणजे डाग पडत नाही। आणि पाठीमागचं जे स्टाईल्स आहे लिक्विड घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं व्हिनेगर असेल तर ते टाकायचं, नाही टाकलं तरी चालतं, किंवा शॅम्पू घ्यायचा, फक्त शॅम्पू घेतल्यानंतर थोडं व्यवस्थित साफ करावं लागतं, नाही तर मग सगळं पाय घसरणं वगैरे। त्यातल्या त्यात माझी जी किचनची आहे ती पट्टी निघालेली आहे, त्यातनं पाणी पूर्ण खाली येतं, खुर्चीही खराब झाली, म्हटलं आता खुर्ची धुवावंच लागेल, तर त्यामुळे म्हटलं जाऊ द्या, आता पहिले गॅस जो आहे, गॅसची शेगडी आहे पाठीमागच्या स्टाईल ऑलरेडी पूर्ण धुवून झाल्या, त्यानंतर खिडकीही धुवून काढली आतमधल्या साईडने, आणि माझ्या बोटामध्ये पण खिडकीचं जे लाकूड आहे ते घुसलं, पटापट कामं करायला गेले तर असे कामं होतात। आता गॅस धुते, आणि हे जे माझं फ्रीजचं हँडलचं कवर होतं तर ते ऑलरेडी आता भरपूर दिवस झाले आणि ते तुटायलाच आलेलं होतं, आणि पिल्लूनी बघा कसं खाली ओढून घेतलेलं आहे, तर विचारूच नका, कामे असे आहे।
तर गॅस जो आहे तो पटकन क्लीन करून घेते. खालचे जे आहे प्लॅटफॉर्म तोही क्लीन करते. गॅसची नळी पण धुवून काढली आणि पटपट सगळी कामं करून घेते. जेवण ऑलरेडी आमच्या दोघांचं पण झालेलं आहे. तर फक्त आता पिल्लूला झोपवायचं आहे. अजून फरची क्लीन करायची आहे आणि खाली जे आहे मी तर किराण्याचं माझं टीप असतो जो, आणि आणखी तेलाच्या डब्यामुळे खूप तेलकट होतं. भाजीपाला तिथंच असतो आणि गव्हाचं पिठाचा डब्बा. तर गव्हाचं पीठ पण चाळून ठेवायचं आहे. ते पण चाळणारच आहे. त्यामध्ये पण थोड्याशा मुंग्या गेल्या. तर ते एक काम माझं खूप मोठं पेंडिंग आहे. तर आतल्या साईडनी जे बर्नर असतात ना ते पण घसून घेते. आणि एका शेगडीचं जे आहे ते बर्नर ढिल्लं झालं होतं, म्हणजे जो नट असतो ना तो लूज झाला होता. तर मग तो पॅक करून घेतला, कारण ते डगडग हलत होतं त्यामुळे. तर गॅस साईडला घेतलं पूर्ण, मला सरळ करून घेतलं कारण नळे लांबच आहे. तर पहिले गॅसच्या खाली पुसून घेतलं. फ्रीजवरही थोडं पाणी उडालं तर फ्रीजही पुसून घ्यावं लागेल. तर म्हटलं मग एकदा खालचं पुसून घेतलं नाही ही साईड, तर गॅस धुवून तिथं ठेवता येईल. मग अपोजिट साईडला जे आहे बेसिनच्या तिथं तर ते धुवून काढता येईल. आणि इकडे तरी हे ओटा छान आहे म्हणजे व्यवस्थित, पण तिकडं बेसिनच्या बाजूला पूर्ण व्हाईट झालेलं आहे, कारण हार्ड वॉटर आहे. आणि जे आधी राहत असेल त्यांनी क्लीन ठेवलं नसेल. आपण घर कोणतंही असो, भाड्याचं असो, स्वतःचं असो, कितीही म्हणजे कसंही असलं, जेवढं क्लीन ठेवलं तेवढं पॉझिटिव्हिटी असते. जेवढी व्यवस्थित असतं, नकारात्मक गोष्टी काही तिथं एवढ्या काही नसतात सहजासहजी. आणि मेन म्हणजे जर घर स्वच्छ असेल तरच आपल्या घरात लक्ष्मी टिकते. त्यामुळे असं म्हणतात की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. त्यामुळे घर हे क्लीन ठेवायलाच पाहिजे. आता बाकी वेळ भेटेल तसं आपण क्लीन ठेवतो सगळेजणी, पण एक सांगते मी तुम्हाला. तर बाकी पूर्ण प्लॅटफॉर्म आहे तो अर्ध्या साईडचा तो पूर्ण क्लीन करून घेतला. आणि हा किचन ओटा जो आहे प्लॅटफॉर्म एकदम छोटा आहे, मला अजिबात पुरत नाही. तो मोठा पाहिजे, चांगला यल असतो ना पूर्ण मोठा. रूम पण तशी लागते. शेवटी रेंटची रूम असल्यानंतर असं होतं, जशी भेटेल तशी. आणि ही पट्टी आता निघालेली आहे, तर मला तर वाटत नाही ते लवकर बसवतील म्हणून. तर बघू कधी बसवतात की नाही, वाटत शक्यता कमी आहे. का ते मी तुम्हाला पुढे नंतर सांगेलच. तर इथं मी जे आहे इकडच्या बेसिनच्या साईडचे स्टाईल व्यवस्थित धुवून घेतले आणि खिडकी पण धुतलेली तुम्ही इथे बघू शकता. तर टाईल धुतल्यानंतर एकदम चकचक चमकत आहेत, तुम्हाला दिसतच असेल. त्यामुळे मग धुवून काढलं ना तर बरं पडतं. 15 दिवसातून एकदा किंवा मग 8 दिवसातून तर नाही शक्य होत, पण 15 दिवसातून 20-25 दिवसातून एकदा असं धुवावंच लागतं, किंवा मग एकदा महिन्यातून एकदा तरी. आणि डेलीचं पुसून तर आपण कधी पण घेतो, पुसल्यानंतर तर होऊनच जातो, तो विषय नसतोच. पण धुण्याचं सांगते, नाही तर तुम्ही म्हणाल की 15 दिवस काय किचन क्लीनच करत नाही का, असं काही नाही आहे. तर त्यानंतर जे नळ आहे ते पण स्वच्छ करायचे आहे. तर मी तुम्हाला सांगितलं लिक्विड तुम्ही यूज करा, झटपट क्लीन होतं. आणि बाकी खिडकी पण धुवून काढलेली आहे, तर ओपन करून दिली. खिडकीला जाळी नाही आहे ह्या, त्यामुळे मग जास्त काही मी ओपन करत नाही. रात्रीचे मच्छर येतात, अजून तरी एवढे मच्छर नाही, पण हिवाळ्यात खूप मच्छर चालू होतात. तर जे आहे प्लॅटफॉर्म तेही क्लीन करून घेतलं. साईडचा जो आहे हा भाग कडाप्याचा तोही क्लीन करून घेतला. त्यावरती शितोडे वगैरे उडतातच. तर सगळं जे आहे जवळपास झालेलं आहे क्लिनिंग. आता फक्त फरची पुसायची बाकी आहे आणि पिल्लूला झोपवायचं. तर पहिले हे सगळं पाणी वगैरे ओढून घेतलं वायफरनी, म्हणजे कसं लवकर सुकतं. आणि गॅसच्या शेगड्या घसायच्या बाकी होत्या, तर थोडेफार 1-2 भांडे होते तर ते पण लगेच घसून ठेवते. तवा वगैरे तर ते घसत होते. तर तुमची पण गणपती बाप्पाची तयारी चालू झाली की नाही कमेंट करून नक्की सांगा. थोडंफार डेकोरेशनचं सामान आणलं त्या दिवशी, आणि बाकी लास्ट इयरचं भरपूर काही आहे. तर मग ह्यावर्षी एवढं काही घ्यायचं नाही. अजून गणपती बाप्पा पण बुक करायला जायचं आहे आम्हाला. वेळच भेटत नव्हता आणि पारायण पण चालू होतं, त्याची समाप्ती झाली. आता ते व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. एडिटिंग बाकी आहे भरपूर काही गोष्टी, टाईम पण भेटत नाही. इतकेच म्हणजे कामं करण्यात, व्हिडिओ एडिट वगैरे करण्यात खूप वेळ जातो. बाकी पण पिल्लूचे कामं असतात त्याच्यासाठी पण वेळ द्यावाच लागतो. त्याला झोपवायचं, खाऊ घालायचं, थोडंफार त्याला शिकवायचं, काही गोष्टी सांगायच्या, थोडंफार त्याला राऊंड मारायला पण घेऊन जावं लागतं. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या करायलाच लागत्या. तर इथं जे शेगडी मी तुम्हाला म्हटलं गॅसच्या शेगड्या, तर त्या धुवून काढते आहे. त्या पण धुणं, आणि त्या तुम्ही याने पण घसू शकता, सायट्रिक ॲसिडने, किंवा डीमार्टमध्ये ती झगमग पावडर भेटते ती याच्यासाठी चालते. ॲल्युमिनियम, लोखंड, त्यानंतर आपलं काच, आयर्न सगळं चालतं. स्टील फक्त स्टीलला नाही आहे त्याच्यामध्ये, फक्त ॲल्युमिनियमला पण चालते. फक्त एवढंच आहे, त्याने घसल्यानंतर पुन्हा एकदा स्क्रब फिरून कोरड्या कपड्याने पुसून ठेवावं लागतं, नाही तर मग डाग पडतात थोडेफार का होईना. पण चांगली आहे, आपल्याला लवकर निघालं. आणि लोखंडी वस्तू झालं, त्यानंतर तांबा पितळाच्या वस्तू झालं, हात खूप खराब होतात त्या धुण्यासाठी, घसण्यासाठी. त्यामुळे खूप वेळ जातो त्या गोष्टीसाठी. मग मी ती पावडरच आणते, आणि पाण्याचा हंडा जो आहे तोही घसावाच लागतो.
कारण तो ना घसायला खूप वेळ लागतो. मग डेली मी नॉर्मली आपल्या जे स्क्रबर आहे डेलीचं आपलं जे सोप सोल्युशन असतं किंवा मग साबण असते त्याने घसून काढते. मग त्या पावडरने असं 2-1 दिवसातून घसते. मग खूप वेळ जातो, हात तर खराब होतात. पण काय चांगल्या गोष्टी शरीरात जाण्यासाठी थोडेफार कष्ट घ्यावंच लागतात, म्हणून मग चालायचंच. तर घसते. तर फायनली जे आहे किचन क्लीन झालेलं आहे, गॅस क्लीन झाला, प्लॅटफॉर्मही क्लीन झाला. मग फायनली फरची पुसते, हॉल आणि बेडरूम पुसून घेतलं. म्हटलं चला आता किचन पुसते. आणि खुर्ची जी होती ती ओली झाली होती, म्हटलं चला धुवून काढूया. तर इथं पिल्लूची गडबड गोंधळ बघा चालूच आहे. तर सर्व काही आवरलं आहे, एकदम फ्रेश वाटतं. रूम क्लीन केली ना, थोडंफार जरी क्लिनिंग केलं ना, मग रोजचा रोज तो गोंधळ. तरी आता ही साईड जी आहे रॅकच्या साईडचं तिथं तर खूप पसारा झाला आहे, काही आणून ठेवलं ठेव. तर ते पण आवरायचं बाकी आहे, ते पण आवरणार आहेत. आणि मग बाकीचं मी तुमच्यासोबत शेअर करतेच, तसंही डेलीचं किंवा मग. आणि व्हिडिओ कसे असतात, काही आधीचे असतात, काही नंतरचे असतात. जसा वेळ भेटेल तसं मग मी एडिट करून तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि शूट तर आधीच करून ठेवत असते, कधी वेळ नसतो कधी असतो. आणि इथे बघू शकता तुम्ही फरशी जी आहे एकदम चकाचक मी आता पुसून घेते. आणि बेडरूम हॉलही पुसून झालेलं आहे. भरपूर वेळ गेला माझं ह्या कामामध्ये, कारण आमच्या दोघांचे जेवणं, त्यानंतर मग बाहेरचं झाडणं तर तुम्हाला माहीतच आहे. बाहेर मी तुम्हाला मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहीतच आहे. कपडे धुते ती जागा, पूर्ण कपडे धुतल्यानंतर ते धुवायचं. बाहेर समोरचं आहे तिथं पण पोछा मारायचा, झाडून घ्यायचं, ते कामं असतात. बाकी पिल्लूचेही कामं असतात. तर मस्त क्लीन झालेलं आहे. आणि बाप्पाचे आगमन म्हटल्यानंतर थोडंफार रूम तर क्लीन लागतेच. आणि दिवाळीच्या आधी किंवा मग नवरात्रात पुन्हा एकदा क्लिनिंग करावीच लागते. आणि ही रूम बघायला घेण्याचं कारण असं होतं की त्या रूमचे रेंट जास्त होते. आणि ही तर खरी मी माझ्या फ्रेंडसाठी बघायला आली होती. मग तेव्हा मी इतकी काय बघितली नव्हती, नुसती वरचीवर बघितलेली. पण ठीक आहे, थोडीफार आहे, काही ठिकाणी खराब आहे. पण आपल्याला पण दिवस काढायचे आहे. एवढे पैसे म्हणजे भाड्यामध्ये द्यायला, म्हणजे रेंटमध्ये द्यायला नाही परवडत. मला तरी असं वाटतं आपण म्हणजे उगाच जास्तीचे पैसे रेंटने द्यावा लागतात. आपण म्हणजे मुलांच्या तोंडातला घास काढायचा आणि रेंटला द्यायचा अशी गोष्ट होते. कारण मग तेच पैसे वाचले तर आपण खाण्यापिण्याच्या गोष्टी आणू शकतो, असं मला तरी वाटतं. बाकी पर्सनली त्यामुळे म्हटलं मग जाऊ दे, 1,500 वाजतात ना, तेवढ्यामध्ये आपलं महिन्याचं दूध सुटेल आहे. थोडी रूम ती तुम्ही बघितलं असेल, मी व्हिडिओमध्ये पण दाखवलेली आहे ती रूम. याच्यापेक्षा खूप म्हणजे मेंटेन चांगली होती. पण रेंट शेवटी मेंटेन म्हटल्यानंतर येणारच. बघू आता, चालू द्यायचं कसं तरी असं मला वाटतं. आणि बाकी मग बाकी ठीक आहे. फक्त एवढंच आहे की यांनी ट्रॉली वगैरे बनवलेलं नाही, फर्निचर नाही आहे. आणि काही ठिकाणी कलर निघालेला आहे, काही ठिकाणी व्यवस्थित नाही. बाकी आहे हॉल बेडरूम एकदम छान आहे. किचनमध्ये जे आहे खालचं जिथं दिसत असेल तुम्हाला, तेवढंच थोडंसं फरची जी आहे खराब झालेली आहे, बाकी सगळीकडे व्यवस्थित आहे. तर फरची पुसून घेतली. त्यानंतर म्हटलं आता खुर्ची पण धुवून काढावं, कारण ती पण पाणी सांडलं, ओलं झालं. आणि मॉपचं काय आहे ना, त्याची जी बकेट आहे ती तुटली आहे. मी चिपकवली होती पण पुन्हा निघालं, तर पुन्हा चिपकावं लागेल. त्यामुळे मग बकेटमध्ये पाणी घेतलेलं होतं, मॉप धुवून ठेवते. त्यानंतर ज्याची बकेट ते सर्व काही धुवून ठेवते. माझी नॉर्मलची बकेट आहे डेलीची, ती पण धुवून ठेवते. आणि त्यानंतर मग फरची पुसायची आहे. आणि मग फरची पुसून झालेली आहे, ते धुवून ठेवते. आणि मग हे खालचं जिथं पाणी पडतं ते पण पुन्हा धुवावं लागेल, कारण मग ते पण पाणी काढून टाकलं तर सुकतं. व्यवस्थित क्लीन असेल तर व्यवस्थित असत, नाही तर मग आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. त्यानंतर मच्छर होतात, सगळे काही असे कामं होतात. तर असं छोटंसं मी आज तुमच्यासोबत किचन क्लिनिंग शेअर केलेलं आहे. तुमची पण बाप्पाची आगमनाची तयारी चालू झाली की नाही झाली तेही कमेंट करून सांगा. आता अजून आम्हाला पण गणपती बाप्पा बुक करायला जायचं आहे. म्हटलं मग त्या दिवशी घेऊन येऊया. बघू आता कसं ठरतं, कसं होतं. अजून काय यांना सुट्टी भेटते नाही भेटते त्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. कारण मग खूप टाईम नसतो एवढ्या त्यावेळेस, कारण खूप तयारी, डेकोरेशन वगैरे खूप कामं असतात. आता याचा सेकंड पार्ट तर तुम्हाला उद्या बघायला भेटेल, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता. म्हणून मग मी यामध्ये तुम्हाला ते शेअर नाही केलं. 25-30 मिनटाचं होऊन जाईल आणि तुम्हालाही बोर होतं. बाकी मग हॉल क्लीन करणार आहे, बेडरूम तर क्लीन केलेले आहे, तरी पण वरचीवर क्लीन करून घेईल. बाकी मग डेकोरेशन वगैरे सर्व काही करायचं आहे. आताच फरची पुसून घेतली आणि सर्व जे किचन आहे, पूर्ण किचन ओटा म्हणजे आपलं जे प्लॅटफॉर्म आहे तो क्लीन केला. ही पट्टी नसल्यामुळे सगळं पाणी खाली येतं. तर गॅस धुतला आहे, त्यानंतर स्टाईल्स वगैरे सर्व काही धुतलं आहे. खिडकी पण धुवून काढली आणि बाहेर खुर्ची पण धुवून ठेवलेले आहे. तर जवळपास सगळं आवरले. आता रॅक आवरायचे आहे, तर ती नंतर आवरणार आहे.
तर सगळं काही आवरलं, पिल्लूला झोपवलं आणि त्यानंतर माझं आज सकाळपासून खूप डोकं दुखत होतं. काय माहिती कसं काय, काल ते तेलकट वगैरे एवढं सगळं स्वयंपाक केलं त्यामुळे. आणि तर झेंडूबाम लावून पॅक बांधलं, म्हटलं चला थोडासा आराम भेटेल. तर इथं तुम्ही बघू शकता सगळं काही आवरून झालेलं आहे. ही जे आहे भांड्यांचं स्टँड ते आवरायचं बाकी आहे, आता ते उद्या आवरेल. तसा आता छोटासा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.